श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा तू चिंता करणं सोडून दे, डोळ्यात येणारे अश्रू पुस, माझ्याकडे लक्ष दे. तू आत्तापर्यंत सहन केलेला त्रास आता संपणार आहे. तुझे वाईट दिवस आता संपणार आहेत, कारण चांगल्या दिवसांची सुरुवात आता होणार आहे. फक्त विचार करणं बंद कर. जास्त विचार केल्याने तुझ्या डोक्याला ताण येतो आणि मग तू चिडचिड करायला लागतोस. चिंता करत राहिलास तर घरामध्ये अशांतता पसरेल, कारण घरात अशांतता पसरली तर घरात लक्ष्मी नांदत नाही. म्हणून बाळा, घरात शांतता राहण्यासाठी तुझं मन अगोदर शांत कर. डोकं शांत ठेव. डोक्यामध्ये कुठलेही विचार येऊ देऊ नकोस. जे काही करायचं ते शांत मनाने कर, कारण शांत मनाने घेतलेला कुठलाही निर्णय चुकत नाही. म्हणून घाईघाईत काही निर्णय घेऊ नकोस. सर्व काही संयमाने कर. संयम असेल तर सर्व काही ठीक होईल. म्हणून बाळा, या व्हिडिओकडे लक्ष दे. तुझं मन आता खूप शांत होणार आहे. तुझ्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक होणार आहे. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, आजपर्यंत ज्यांनी तुला फसवलं, आजपर्यंत ज्यांनी फक्त तुझ्या वाईटाचाच विचार केला, आजपर्यंत ज्यांनी तुझी साथ सोडली, तेच आता तुझ्याकडे धावून येतील, कारण तुझं नशीब आता बदलणार आहे. बाळा, नशीब बदलायला फार वेळ लागत नाही. काही क्षणातही तुझं नशीब बदलू शकतं. पुढील काही मिनिटातही तुझं नशीब बदलू शकतं. म्हणून संयम ठेव. तुझेही दिवस येणार आहेत. तुझी गोष्ट मनामध्ये ठेवू नयेस. जी गोष्ट तुला वाटते की पूर्ण व्हावी, ती गोष्ट देखील तुझी पूर्ण होणार आहे. प्रत्येकाचे दिवस येत असतात. प्रत्येकाचं नशीब बदलत असतं. परंतु प्रत्येकासाठी एक वेळ निश्चित केली गेलेली आहे. तुझी ही वेळ आता जवळ येत आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्या आयुष्यात एक मार्गदर्शक म्हणून आलेलो आहे. तुझ्या प्रत्येक चमत्काराची सुरुवात आता होणार आहे. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न माझ्यापर्यंत पोचलं आहे. तुझ्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे. बाळा, चिंता करत रडत बसू नकोस, तर कामाला लाग. प्रयत्न कर, कारण प्रयत्नाच्या शेवटी विजय निश्चित असतो. तुझाही विजय आता निश्चित आहे. तू केलेली प्रत्येक गोष्ट आता तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विचारामध्ये वेळ वाया घालू नकोस. सत्यामध्ये ओळखायला शिक. सत्य तुझ्या पाठीशी नेहमी असणार आहे. सत्याने चाललास, सत्याने वागलास तर आयुष्य खूप सुंदर बनेल. म्हणून बाळा, कधीच कोणाशी खोटं बोलून त्याचं मन तोडू नकोस. कधीच कोणाचा विश्वास तोडू नकोस. कधीच कोणाकडे वाईट दृष्टिकोनाने बघू नकोस. कधीच कोणाला तुझ्यामुळे त्रास होईल असं वागू नकोस. बघ, तुझ्या जीवनात देव स्वतः तुला मदत करण्यासाठी येतील. विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, देवाने या जगातील अज्ञान घालवण्यासाठी, या जगातील सर्व काही दुःख संपवण्यासाठी आपल्या सर्व भक्तांना माहिती दिली आहे. या माहितीचा उपयोग करून, या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला जीवनातील सर्व अज्ञान संपवायचं आहे. आपल्याला चांगल्या विचारांची सुरुवात आता करायची आहे. आपल्याला योग्य अयोग्य काय आहे याची निवड करायची आहे. बाळा, जसं तू बघतो आहेस त्याच प्रकारे तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. ज्याची तुला अपेक्षा देखील नाही ती गोष्ट देखील तुला मिळणार आहे. म्हणून बाळा, चिंता करू नकोस. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ आहे. ती योग्य वेळ आली की तुला कोणासमोर हात पसरायची देखील गरज येणार नाही. जीवनात कधीकधी खूप त्रास होतो. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. आयुष्य संपल्यासारखं वाटतं. सर्वपरी अंधकार दाटलेला असतो. अशा वेळेस एक प्रकाशाचा किरण म्हणून येतात, ते म्हणजे स्वामी. अशा वेळेस आपल्याला मार्ग दिसतो.
ते म्हणजे स्वामी. अशा वेळी आपल्याला एक कुठेतरी काहीतरी ऊर्जेचा स्रोत दिसतो, ते म्हणजे स्वामी. म्हणून बाळा, जिथे सर्व काही संपतं तिथून स्वामींचं राज्य सुरू होतं. म्हणून स्वामींवर विश्वास ठेव. ते कोणी व्यक्ती नाही, तर ते परमात्मे आहेत, ते परमेश्वर आहेत. ते अशक्यही शक्य करतात, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत त्यांची सोबत आपल्याला आहे, जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे, तोपर्यंत आपलं कोणीच काही वाईट करू शकत नाही. म्हणून बाळांनो, जीवनात कितीही काहीही करा, परंतु वाईट काम करू नका. जीवनात गरिबी काढा, परंतु चुकीच्या मार्गावर जाऊ नका. जीवनात त्रास सहन करा, परंतु आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हे सर्व नियम जर तुम्ही पाळत असाल, तर जीवनात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची गरज येणार नाही. कधीच कोणाकडे मदत मागण्याची गरज येणार नाही, कारण देव स्वतः तुमच्या मदतीला उभे असतील. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, तुम्ही जे काही करणार आहात त्यावरच तुमचं पुढील भविष्य अवलंबून आहे. म्हणून पुढील भविष्य सुधारण्यासाठी, पुढील काहीतरी नवीन करण्यासाठी तुम्हाला आज थोडासा त्रास सहन करावा लागेल. काही नियम आहेत, त्या नियमांच्या अधीन तुम्हाला राहावं लागेल. बाळांनो, ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवणार असतो, त्यावेळेस आपल्याला आपलं काम सोपं होऊन जातं. म्हणून बाळांनो, तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी स्वतः परमेश्वर तुमच्यापर्यंत आले आहेत. परमेश्वर हे तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतीलच असं नाही, परंतु ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीसाठी नक्कीच उपलब्ध असतील. ते व्हिडिओमधून येतील, ते कुठल्याही दुसऱ्याच्या रूपामध्ये येतील, एखाद्या माहितीमधून येतील, एखाद्या मूर्तीमधून येतील, एखाद्या साधूमधून येतील, एखाद्या बालकामधून येतील. कशातूनही ते तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मदत करून जातील, तुम्हाला समजणार देखील नाही. म्हणून देवाची लीला अपरंपार आहे, त्यांच्यासमोर आपण काहीच नाही. म्हणून बाळांनो, त्यांचं एवढं ब्रह्मांड, एवढं मोठं रूप आपण बघू शकत नाही. आपले डोळे दिपून जातील एवढं त्यांचं रूप सुंदर आहे. म्हणून बाळांनो, या परमेश्वराने आपल्याला या जगात आणलं आहे, या सृष्टीमध्ये आपल्याला त्यांनी आणलं आहे, मनुष्य रूपात आपल्याला जन्म दिला आहे. आपण या जीवनाचं सार्थक करूया, आपलं कर्म चांगलं ठेवूया, त्यांनी सांगितलेला प्रत्येक मार्ग अवलंबूया, त्यांनी दाखवलेला प्रत्येक मार्गावर चालूया. बाळांनो, भविष्यात काय होईल याची चिंता करू नका. आता आपल्याला काय करायचं याचा विचार करा. पुढे जायचं असेल तर आपलं वर्तमान काळात योग्य प्रकारे वागणं गरजेचं आहे. जर तुम्ही आताच नाती बिघडवली, आताच माणसांना माणसात ठेवलं नाही, आत्ताच फक्त स्वतःचा विचार करायला लागले, तर बाळांनो, जीवनात भविष्यात पुढे तुम्हाला खूप अडचणी येतील, खूप काही तुम्हाला चुकीचं वाटेल. त्याच्यामुळे आताच तुम्ही स्वतःला स्वीकारायला हवं, आताच तुम्ही सर्व काही चांगलं ठेवायला हवं. आजपासूनच सुरुवात करा. जीवनात कधीच वाईट वागू नका. जे काही कराल ते सर्वांच्या भल्यासाठीच कराल, असा निर्धार मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला कधीच कोणाच्या मदतीची देखील गरज राहणार नाही, कारण स्वामी स्वतः तुमच्या मदतीसाठी असतील. बाळांनो, देवाची लीला अपरंपार आहे, त्यांच्यासमोर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. देवावर विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.